की फळ्यावर समजून सांगणार. ही आकृती ड्रॉपिंग काढलेली आहे का? ड्रॉप काढलेला आहे. हा ड्रॉप मी तुम्हाला समजून सांगणार. ठीक आहे. ठीक आहे. बापा म्हणजे चेस्ट. पहिलं चेस्ट म्हणजे छाती. छाती माप 32 इंच, वेस्ट 28 इंच, कमर स्लीव 10 इंचचे, शोल्डर 5 इंच. आणि हे प्रमाण कशासाठी असते? आकृती पुस्तकात आकृती काढण्यासाठी प्रमाण असते. ते एकाच 4. आणि तसं मग आपण कपडावर घेताना टेपने घेतो. आता इथे आपल्याला ह्या ढाच्या पहिले ब्लाऊजचं समजून घ्यावं लागतं म्हणजे ड्रॉप. तर हा ड्रॉप झाल्यानंतर हा आडवे माप 0 ते 3, 2 ते 4 हे माप तुम्हाला सेम दिसते. इथे लिहिलंय मी समजून घेण्यासाठी आकडे. इथे लिहिलंय 0 ते 3, 2 ते 4, सेम नंबर, सेम आकडे, सेम छाती. छाती माप किंवा याचा आपला एक फॉर्म्युला आहे. छाती तरच मग कटोरीचं माप पडतं. आता 32 छातीची जी कटोरी असते त्याचा मी चार्ट तुम्हाला देईल. चार्ट अर्धा इंच डी घेतल्यानंतर मग हा वरचा कर त्यानंतर मग खालचा 0 ते 3 अर्धा इंच डी घेतल्यानंतर मग हा वरचा कर त्यानंतर मग खालचा 0 ते 3 ठेवल्यानंतर आता किती घेतलेली आहे? लांबी आहे आपली 14.5 घ्यायची आहे. कारण फ्रंटची 14.5 आहे. तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित आपलं ब्लाऊज पटकन समजला पाहिजे आणि समजून तुम्हाला कटिंग पण करता आलं पाहिजे. म्हणून या सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊज नुसता डास सांगितलं की तुम्हाला 4.5 किंवा 4 इंच. तर आपला 4 इंचाचा डास घ्यायचा. बरोबरच येतो तो. आणि इकडनं तिकडनं किती सांगितलं? अर्धा. आणि हा अर्धा डास झाला की हा डास टाकून घ्यायचा. तेवढा डास आपला येते. आता हा आकार डासचा असा व्यवस्थित कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज पिको कापून तयार झालेली आहे. कापून तयार झाल्यानंतर मग काय करायचं असते? हे असा प्रकारचा हा डास काढून फोल्ड केला दिसून राहील. म्हणजेच आपल्याला याच्यावरूनच लक्षात येते की कटोरी व्यवस्थित बसणार आहे आणि व्यवस्थित झालेली. ही झाली पेपर कटिंग. हीच पेपर कटिंग आपण कापडावरून कापायची असते. कापड कोणी आणलेलं कापडावरून एकदा दाखवते आणि आपल्याला फोल्ड घ्यायचे प्लस 2 इंच. ठीक आहे. आपण घ्यायची. हे काय इथून हे लांबी आहे. लांबीला डॉटेड लाईन टाकायची असते कधी पण. आणि जे घडी आहे ते 1/4 घेतलेली आहे. इकडनं आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. नंतर परत इथे घ्यायची आपल्याला डॉटेड लाईन घ्यायची आहे. स्लीव करता ही पहिल्यांदा डॉट लाईन घेतल्यानंतर जे हे 2 पॉइंट आहे त्यावरून आपण तो आकार घेतो. त्यानंतर दंड घेर जो काही असेल 6 इंच जर दंड घेर असला 5.5 सरळ जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला हा कापायला. कसा कापला हे आकार? प्रजापती आणि गोरश. समोरच्या काकुलीचा आकार खोल, मागील काकुलीचा उथळ. आल्या लक्षात? पण बाहेर सरळ केल्यावरच हा आकार कापावा लागतो. लावताना पण मागील काकुलीला उथळ आणि समोरील काकुलीला खोल. व्यवस्थित शिव.